वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः। कालचा श्लोक कमी वेळात घेतला होता, त्याचं थोडं अधिक स्पष्टीकरण करायचं आहे, म्हणून तो पण म्हणून घेतो. यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. यो न हृष्यति न द्वेष्टी. आता हे सगळं 14व्या-15व्या श्लोकापासून चालू आहे. भगवंत भक्ताची लक्षणं सांगतात आणि काय असावं हे सांगतात आणि काय नसावं हेही सांगतात. काय नसावं याचं जे वर्णन आहे हे 15व्या श्लोकापासून चालू आहे. हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो. यात एक उद्वेग शब्द आहे. यो न हृष्यति न द्वेष्टी. हर्षित होत नाही, द्वेष करत नाही. याच्यामध्ये माणसाची सूक्ष्म जी प्रवृत्ती असते ना, ती उद्वेगाची असते. उद्वेग कशाला म्हणतात? एखाद्या गोष्टीचा अचानक डोंब उसळणे. ज्वालामुखीचा उद्वेग झाला असं. म्हणजे आतापर्यंत ती ज्वालामुखी नव्हती का? होती. पण ती जी ज्वालामुखी आहे ती अचानकपणे काय झाली? उसळली. त्याला उद्वेग असं म्हणतात. काही लोकांचं काय असतं? थोड्याशा कारणाने, नासुकल्या कारणाने असू द्या, कुठल्याही कारणाने त्यांचा उद्वेग होतो. तडक रिॲक्ट होणं, याला उद्वेग असं म्हणतात. माझ्या जीवनामध्ये मी तडका फडकी रिॲक्शन देतो आहे का? या रिॲक्शनला शब्द प्रतिक्रिया असा आहे. एखादा माणूस बोलतो, त्याला तडक प्रतिक्रिया देणं, याला रिॲक्शन असं म्हणतात. पण ही जी रिॲक्शन आहे ही उसळलेल्या स्थितीत येणं, याला उद्वेग असं म्हणतात. तो बोलला की चेंडू जमिनीवर आपटतो न आपटतो, तो तितक्याच वेगाने पुन्हा उसळतो. भयोद्वेगैर. हर्षामर्ष भयोद्वेगैर, हे जे कारंजे आहेत, उद्वेगाचे कारंजे, हे साधकाच्या जीवनात घातक गोष्ट आहे. अत्यंत घातक गोष्ट. केवढी घातक आहे? त्यांनी त्याच्या साधनेचं घसरण होते, त्यांनी त्याचं पतन होतं. नेहमी साधकाने लक्षात ठेवावं की आपल्या जीवनात काही गोष्टी अशा असतात की ज्यांचा कधी प्रवेशच होता कामा नये. माझ्या जीवनात काही गोष्टींना मी कधी थाराच देऊ नये. कोणत्या आहेत त्या गोष्टी?
की ज्याच्यामुळे माझ्या जीवनाची हानी होईल, अशा गोष्टी कोणत्या आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे आमच्या. आणि त्या आम्ही समजून घेतल्या पाहिजे की काय असं आहे की जे आल्याने माझ्या जीवनाची हानी होईल. हे जर आम्हाला समजलं तर आम्ही पुष्कळ प्रमाणात आमचं जीवन सुनियंत्रित करू शकतो. खूप प्रमाणात सुनियंत्रित करता येतं जीवन. कामेन कर्म नाशस्यात, काय वाक्य आहे? कामेन कर्म नाशस्यात. कामाना ही कर्माचा नाश करते. क्रोधेन ज्ञान नाशस्यात, क्रोधानी ज्ञानाचा नाश होतो. लोभेन भक्ती नाशस्यात, लोभानी भक्तीचा नाश होतो. तस्मात एतत्रयम त्यजेत. म्हणून या तीन गोष्टींचा त्याग केला पाहिजे. कामेन कर्मनाशस्यात, क्रोधेन ज्ञाननाशस्यात आणि लोभेन भक्ती नाशस्यात. तो जो भक्त असतो त्याला कर्मफळाची जेव्हा आस निर्माण होते की अधिकाधिक फळ मला मिळालं पाहिजे, त्यावेळेला त्याच्या भक्तीचा काय होऊन जातो? सफाया होऊन जातो, नाश होऊन जातो. संताप आला की माणसाचा विवेक हरवतो. क्रोधेन ज्ञान नाशस्यात, आणि ज्ञानाला नेहमी अहंकारामुळे संताप येत असतो. ज्ञानाने आपला अहंकार जर सांभाळणार नाही, ज्ञानाची परमोच्च स्थिती त्याला गाठता येणार नाही, त्याची घसरण होईल, लक्षात ठेवा. आणि कामेन कर्म नाशस्यात, कामनेनी कर्माचा नाश. खूप खूप कर्म करतो, खूप कर्म करतो, पण त्या कर्माच्या मागे कामना असते आणि कामना त्या माणसाच्या कर्माचा नाश करते. कसं? आपल्या घरी एखादं काम करतो कोणी, घरातला माणूस, आपण त्याचं किती कौतुक करतो. त्याहून अधिक काम एखादा गडी करतो. आपल्या घरातल्या माणसांनी केलेल्या कामापेक्षा जास्त मोलाचं काम गडी करतो, जास्त पट काम गडी करतो, पण आपण गड्याचं कौतुक नाही करत. कारण त्याचा आम्ही त्याला काय दिलं आहे? मोबदला दिला आहे. म्हणून कामेन, त्यांनी मोबदला अपेक्षित केला की मला एवढं सालानी एवढे पैसे देत असाल तर माझं जमणार आहे, नाही तर माझं नाही जमणार आहे. म्हणजे कर्माचा काय झाला? त्याला त्याचं कुठलंही क्रेडिट मिळालं नाही. दुसरं उदाहरण देतो. दुसरं उदाहरण असं आहे. काय उदाहरण आहे? आपलं घर मजूर बांधतात की मालक बांधतो? हो, मजूर बांधतात. आता एवढं चांगलं घर मजुरांनी बांधल्यानंतर आपण म्हणतो मी हे घर बांधलं, आणि त्या मजुरांनी जर विचारलं तर ते म्हणतात साहेबांनी हे घर बांधलं. कारण त्यांनी केलेलं जे कर्म आहे त्याचा कामना असल्यामुळे, त्या कर्माचा मोबदला त्यांनी स्वीकारला असल्यामुळे त्याला साहेबांनी घर बांधलं असं म्हणणं भाग आहे. म्हणून धर्मशास्त्रामध्ये वर्णी नावाचा एक शब्द आहे. वर्णी म्हणजे ब्राह्मणाला सुपारी द्यायची असते की आता इथून होणारा इतक्या इतक्या तासाचा जप जो आहे हा मी माझ्या वतीने यांना करायला देतो. आणि मग तो ब्राह्मण तो जप करतो आणि त्यानंतर ती सुपारी पुन्हा यजमानाला परत देतो. त्यावेळी यजमान त्या केलेल्या कर्माचा मोबदला देतो आणि त्या जपाचं फळ यजमानाला प्राप्त, त्या ब्राह्मणाला प्राप्त नाही, यजमानाला प्राप्त.
आता केलेल्या कर्माचं जर फळ प्राप्त होत असेल तर गमावलेल्या कर्माचं फळही मिळणारच ना. म्हणून उद्विग्नता हे गमावलेलं फळ आहे. उद्विग्नतेने ज्ञानाचा नाश होतो, लक्षात ठेवा. कोणताही व्यक्ती असो, क्रोधात ज्ञाननाशनम. उद्विग्नता हा क्रोधाचा भाग आहे, ही क्रोधाची छटा आहे. म्हणून भगवद्गीता म्हणते त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मनः कामः क्रोधः तथा लोभः. कामः क्रोधस तथा लोभस तस्मादेतत्रयं त्यज. तेच मी आधीच्या सुभाषितामध्ये सांगितलं आहे की कामेन कर्मनाशस्यात, क्रोधेन ज्ञाननाशस्यात आणि लोभेन भक्तिनाशस्यात. काम क्रोध तथा लोभस तस्मात एतत्रयं त्यज. आपल्या लक्षात आलं असेल की उद्वेग हा क्रोधाचा भाग आहे. उद्वेग या शब्दाला ज्वालामुखी म्हणूया. तो एकदम पेट घेतो, एकदम भडकतो. माहिती नसेल तुम्हाला किंवा टीव्हीत पाहिलं असेल, पेट्रोलच्या विहिरींना ज्या आगी लागतात त्याचा भडकलेला जो उद्वेग आहे तो शमत नाही. म्हणून पेट्रोल विहिरींच्या आगी बुझवणं खूप कठीण असतं. पेट्रोलच्या विहिरी आहेत बरं का, गल्फ कंट्रीज मध्ये, आणि त्या तिथे लागलेली आग विझवणं हे फार कठीण आहे. आपण आपल्या विषयावर पुन्हा येऊ. उद्वेग. साधकाने आपल्या जीवनाचं परमार्थाचं साधन जर साध्य करून घ्यायचं असेल तर उद्वेगाला जपलं पाहिजे. आता आनंदाचाही उद्वेगच असतो, पण आम्ही त्याला उद्वेग म्हणत नाही. दुःखाचा उद्वेग म्हणतो आम्ही, पण आम्ही आनंदाचा उद्वेग असा शब्दप्रयोग नाही करत. आणि म्हणून दोनही ठिकाणी अंतःकरण वृत्ती ज्या वेळेला भरभरून उचंबळते त्यावेळी तो उद्वेग असतो. म्हणून हर्षामर्ष भयोद्वेगैर. भयकंपित माणूस अचानक घाबरून जातो, हर्षित माणूस अचानक हर्षित होऊन जातो, आणि अमर्ष दुसऱ्याचा मत्सर द्वेष करणारा अचानक त्याचा तिडीक उठते डोक्यामध्ये, आणि या सगळ्या गोष्टींचे उद्वेग असतात. हर्ष, अमर्ष, भय यांचा उद्वेग आहे. आणि हा जो उद्वेग आहे, हा उद्वेगच योन हृष्यती मध्ये त्यांना सांगायचा आहे की तो हर्षित होत नाही, म्हणजे त्या उद्वेगाला तो बळी पडत नाही. टीव्ही मध्ये आपण तो याहू नावाची जाहिरात बघतो. एक ठराविक पेय असतं आणि त्याच्यासाठी मग ते सगळे एकदम किंचाळल्यासारखे ओरडतात. कसे ओरडतात? त्यांच्या ओरडण्यात कुठेही माधुर्य नाही, त्यांच्या ओरडण्यात कुठेही कीव पण नाही, पण ते किंचाळल्यासारखं जे ओरडणं आहे त्यांचं, ते ओरडणं मनुष्यती साधकाच्या म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये कधीही येत नाही. नेहमी लक्षात ठेवावं की आलेल्या गोष्टीला ताबडतोब कधीच रिॲक्ट होऊ नये. माझे वडील मला नेहमी सांगायचे, माणसाने प्रतिक्रिया विचार केल्याशिवाय देऊ नये. कुठल्याही गोष्टीवर उमटलेली जी प्रतिक्रिया आहे त्या प्रतिक्रियेच्या आधी न जाता कामा नये. वडील काय म्हणायचे मला, कुठलीही गोष्ट घडल्याबरोबर उमटलेली अंतःकरणातली जी प्रतिक्रिया आहे त्याच्या अधीन नाही जायचं. ती चांगली असो की वांगली असो, तिला शमू द्यायची. शमणं म्हणजे विरू द्यायची.
ती पूर्णपणे विरली की त्यानंतर त्या गोष्टीवर शांतपणे विचार करायचा. आणि तो विचार झाला की मग आपल्या लक्षात येतं की आपण काय केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे. आणि मग आमच्या चित्तामध्ये उद्विग्नतेला थारा राहत नाही. आम्ही उद्विग्न झालोच. उद्विग्नता ही साधकाला शाप आहे, लक्षात ठेवा. ही भक्ताच्या जीवनातला फार मोठा अडसर आहे. आम्हाला उद्विग्नता नाही आली. हर्षामर्ष भयोद्वेगैर, हा जो उद्वेग आहे ना, हा उद्वेग आम्हाला जपता आला पाहिजे. मग 15व्या श्लोकात सांगितलं आहे, मग तो मला प्रिय होतो. आम्हाला आवडता आलं पाहिजे. हा उद्वेग रोखता आला पाहिजे. याला लगाम घालता आली पाहिजे. तुम्ही बघा, ज्याला ब्रेक्स योग्य वेळी मारता येत नाही, ज्याला योग्य वेळी योग्य प्रमाणात ब्रेक्स मारता येत नाही, त्याला चांगला ड्रायव्हर म्हणत नाही. नुसतं ऍक्सेलरेशन देणं म्हणजे नुसता वेग वाढवणं हे ड्रायव्हिंगचं लक्षण नाही आहे. कचकन ब्रेक मारणं हे सुद्धा ड्रायव्हिंगचं लक्षण नाही. तो मारत असलेला ब्रेक आणि वाढवत असलेली स्पीड ही इतकी ग्रॅज्युअली असावी की बसणाऱ्या माणसाला आत असा हेलकावा सुद्धा लागता कामा नये. त्याला चांगला ड्रायव्हर असं म्हणतात. अनेक लक्षण आहेत, त्यातलं हा एक लक्षण आहे. साधकाच्या दृष्टीने उद्वेग म्हणजे अचानक उसळणारे कारंजे, आणि त्याला तितक्याच कर्कतून मारणारा ब्रेक मारावाच लागतो. मग एवढा मोठा उसळला की तसंच आवरावं लागतं. असं आपल्या जीवनात असता कामा नये. प्रसंग कसाही असो, एखादा अनुकूल सुखकर प्रसंग येईल किंवा प्रतिकूल दुःखकर प्रसंग येईल, पण त्यासाठी आम्हाला मोठ्यानी हर्षाने किंचाळण्याची गरज नाही आणि दुःखाने किंचाळण्याची गरज नाही. काही लोक दुःखातिरेक करतात. शोकातिरेक नाही म्हणत आहे मी, तो वेगळा भाग आहे. दुःखातिरेक करतात. दुःखाच्या पुन्हा पुन्हा आवृत्तीला शोक असं म्हणतात. पण दुःख झाल्या क्षणालाच ते दुःख त्यांचं एवढं उचंबळून घेतं की विचारू नका. एक असाच प्रसंग झाला होता दुःखाचा, आणि आम्हाला तिथे जावं लागलं होतं. मी हिला आधीच सांगून ठेवलं, या ठिकाणी सगळ्यात जास्त किंचाळून ही व्यक्ती रडेल. बरोबर तसंच झालं. मला विचारलं की हे असं कसं, तुम्ही आधी कसं ओळखलं? नातलग तर माझ्याकडले होते, तुम्हाला एवढं बारीक कसं माहित? साधकाने आपल्या स्वभावाचं बारीक विश्लेषण केलं पाहिजे, दुसऱ्याच्या स्वभावाचं करू नये. मी केलेली चूक तुम्ही करू नका. माझा व्यवसायच वैद्यकीय आहे आणि मला पेशंट सांगतो त्याची सत्यासत्यता पडताळून पाहावी लागते. याचं कारण आहे, त्यांनी इंटेग्रिटी जर जास्त सांगितली तर दिल्या जाणाऱ्या हायर पोटेन्सीचा जो डोज असतो तो त्याला उपकारक नाही ठरत. म्हणून ते जजमेंट घेणं हे डॉक्टरचं कर्तव्य असतं. म्हणून या बारीक गोष्टी आणि या मानसिक गोष्टी हे बघण्याची सवय झाली आधीपासून. यो न हृष्यती न द्वेष्टी. आता साधकाने आपल्या आतमध्ये उद्वेग ठेवू नये, हे पहिले लक्षात घ्या. अजिबात उद्वेग ठेवू नये. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. बरेच आपले नित्य ऐकणारे लोक सारखे डिलीट होतात आहे आणि जॉईन होतात आहे, सारखे रिमूव्ह होतात आहे आणि जॉईन होतात आहे. तरीही 124 ची संख्या आहे आपल्या आता, 1400 ची संख्या आहे आपल्या आता, पण नेटवर्क नाही आहे बरोबर.
बरोबर 1:15 झालीये. उद्वेग मला टाळला पाहिजे आणि उद्वेग टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. उद्वेगावर जर कमांड करता आली, तर जीवनातले अनेक रस्ते सुकर होऊन जातात आणि भावना हा एक उद्रेक असतो. म्हणून भावनाद्रेक असं म्हणतात. भावनातिरेक असं सुद्धा म्हणतात. भावनेच्या लाटा उचंबळून येणे असं सुद्धा म्हणतात. भावना उफाळून येणे सुद्धा म्हणतात. आणि भावनेमध्ये नेहमी उद्रेक असतो आणि भावामध्ये नेहमी संयम असतो. भाव हा संयम आणि भावना हा उद्रेक. हा जो भावनेचा भाग आहे, हा भावनेचा भाग मला आवरता आला पाहिजे. साधकाचं जीवन भावनाशील असता कामा नये. साधकाचं जीवन भावपूर्ण असलं पाहिजे. भावामध्ये विचार असतो आणि भावनेमध्ये इमोशन्स असतात आणि ती जी लाट असते जोराने येणारी, त्याने तो साधक वाहून जातो आणि इथे आवरलं म्हणजे न हृष्यती, मग तो हर्षित होत नाही. प्रसन्न होणे वेगळं आणि हर्षित होणे असं वेगळं. हर्ष म्हणजे न आवरल्या जाणारी प्रसन्नता. एक मराठीत हर्षवायू नावाचा शब्द पण आहे. अतिहर्ष जर झाला तर तो माणूस वेडा होतो. त्याला हर्षवायू असं म्हणतात. आणि भगवंतानी आधीच सांगितलंय, यो न हृष्यती, तो हर्षित होत नाही. न द्वेष्टी. आता जर तो हर्षित होत नाही, तर दुसऱ्याला काही मिळो अथवा न मिळो, तो द्वेष सुद्धा करत नाही. यो न हृष्यती न द्वेष्टी, तो द्वेष सुद्धा करत नाही. तो शोक सुद्धा करत नाही. आता दुसऱ्याचा द्वेष का माणूस करतो? ह्याही गोष्टीबद्दल थोडस पाहिलं पाहिजे. प्रारब्ध ही संकल्पना त्याला कळली नसते, म्हणून दुसऱ्याचा तो द्वेष करतो. एखाद्याच्या अंगावर भारी किमती वस्त्र आहे आणि एवढं किमती वस्त्र पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं, अरे बडी आसामी आहे आणि माझ्याकडे तर असं नाही आहे. आता हे दिसल्यानंतर मला त्याच्या अंगावरचे किमती वस्त्र सहन होत नाही आणि मग मी म्हणतो, स्वतःला मिरवून राहिला, आम्ही काय लहान आहोत असं वाटलं का? पण पहा ना, अंगावर भरजरी किमती वस्त्र घालून आलाय आणि कार तरी केवढी महागाची आहे हो. केवढी महागाची कार घेऊन आलेला आहे तो. बघा ना, काही गरज आहे का एवढ्या महागाच्या कार घ्यायची? पण त्याला दाखवायचं आहे ना, आमच्याकडे पैसा आहे. आता मी तेवढी कार घेऊ शकत नाही. मी तेवढे उंच वस्त्र घालू शकत नाही. मग मी त्याचा द्वेष करतो. मी तेवढंच करू शकतो. आणि याने परमार्थाचं खच्चीकरण झालं असतं. प्रारब्ध न कळल्यामुळे माणूस दुसऱ्याचा द्वेष करतो. प्रारब्धम त्विह आचार्यांची साधना पंचकम मधली आज्ञा आहे. प्रारब्धम त्विह भुज्यताम. त्विह शब्दाचा अर्थ तू इह असा फोड आहे ते. प्रारब्धम तू इह भुज्यताम. तू इथे प्रारब्धाचा भोग घे. प्रारब्धम तू इह भुज्यताम. तू इथेच भोग घे प्रारब्धाचा. कसा भोग घ्यायचा प्रारब्धाचा? या भूतलावर, पृथ्वी तलावर, या मानव शरीरात जन्म घेतल्यानंतर इथेच त्या प्रारब्धाचा भोग घ्यावा लागतो.
एक उदाहरण देऊया. वाघसिंह जर असतील तर त्यांना गवत नाही खावं लागत. त्यांचा भक्ष्य वेगळंच असतं. पण हरिण आहे, गाय आहे, म्हैस आहे, उंट आहे, यांना गवत खावं लागतं. हत्ती आहे, यांना गवत खावं लागतं. त्यांना गवत आणि पालाच खावं लागतं. प्रारब्धम तू इह भुज्यताम. या जनावरांचे लहान पिल्ल आहेत, त्यांना मातेचं दूधच प्राशन करावं लागतं. प्रारब्धम तू इह भुज्यताम. कुणाच्या मातेला दुग्धपानाची जर व्यवस्था नसेल तर हे प्राणी अशक्त होऊन मरून जातात. कारण यांना अन्न खाता येत नाही काही दिवस, आणि दूध जर मिळालं नाही तर मरून जात. पण त्याला त्याशिवाय दुसरं अन्न सेवन करता येत नाही. म्हणून जे मला मिळालं आहे ते माझ्या प्रारब्धाने मिळालं. हा प्रारब्ध संकल्पना जर माझी स्पष्ट असेल आणि निश्चित असेल तर मी कधीही कुणाचाही द्वेष करणार नाही. पहा पहा, आता त्याला मुलं असतात आणि याला नसतात, तर मग हा त्याचा द्वेष करतो. आणि द्वेष करताना मग म्हणतो की बा शेवटी कशी निघाले आम्हाला चांगलं माहितीये, तुम्हाला नसेल माहिती. याला चांगलं दिसतच नाही. याची दृष्टीच काय झाली असते, दूषित झाली असते. त्याच्यामुळे हा द्वेषच करतो. न शोचती आणि न कांक्षती. दुःखाच्या पुन्हा पुन्हा प्रत्ययाला शोक असं म्हणतात. दुःखाचा पुनर्प्रत्यय. दुःख गिरवून 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 आठवून आठवून उगाळणे याला शोक असं म्हणतात. अशोच्यानन्व शोचत्व प्रज्ञा वादांश भाष्यसे गतासून अगतासूंश्च नानु शोचंती पंडिता. हा शोक आहे. साधकावर शोक करण्याची वेळ येत नाही. प्रारब्ध आलं असतं, प्रारब्धाने त्याला दुःख आलं असतं. पण त्या दुःखातिरेकाचं तो शोकामध्ये वर्णन करत नाही. नाही आणि नाही. एक उदाहरण देतो. डॉक्टर काकांच्या कन्येचं अल्पवयात निधन झालं. त्यानंतर लगेच काकांना आम्ही भेटलो. परंतु त्या गोष्टीला काकांनी पुन्हा उगाळलेलं नाही. तेव्हा सुद्धा भेटायला गेलो त्यावेळेला सुद्धा चर्चा आध्यात्मिकच होती. आणि मग आपलं सुरू असतं ते असं झालं होतं, मग मी नुकताच बाहेर गेलो होतो, मी फिरायलाच गेलो होतो, अचानक रस्त्यात फोन आला. इथून आपण सांगायला सुरुवात. लांबण नावाची गोष्ट, त्याला तो कसा लांबण नावाची जी गोष्ट आहे, ही गोष्ट कधीही साधकाच्या जीवनाला घातक आहे, लक्षात ठेवा. न शोचती न कांक्षती. आकांक्षा ज्याला आशा असं म्हणतात. आशा आणि आकांक्षा या जीवनात घात करणाऱ्या गोष्टी आहेत. खूप आकांक्षा असते. माणसाने नेहमी ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करावा, आशा आणि आकांक्षेसाठी नाही. आशा पाश शतैर्बद्ध हा काम क्रोध परायणा. तदपि न मुंच त्याशा वर्णम.
बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणीसक्तः, वृद्धस्तावत चिंतासक्तः, तदपि कोऽपि न ब्रह्मणी सक्तः. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती हे ध्येय आहे, लक्षात घ्या. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्या इच्छा याला आशा असं. वास्तविक जे आहे त्या इच्छेला आशा म्हणत नाहीत. जे वास्तविक नाही परंतु मला हवंसं असतं त्याला आशा असत. आणि या आशेचे पाश असतात. ही आशा इतकी सहजासहजी नाही प्राप्त होत करा कोणाला आणि कशाला. त्याचे पाश असतात. पाश शब्दाचा अर्थ फासे असा. भजगोविंदम नावाचं शंकराचार्यांचं जे काव्य आहे त्यात अनेक ठिकाणी आशेचा उल्लेख आहे, अनेक ठिकाणी आशेचा. आणि याला कांक्षती असं म्हणतात, आकांक्षा असं म्हणतात. खूप जण आशा आणि आकांक्षा एकत्रित शब्द वापरतात, ते समानार्थीच आहेत. थोडा फरक आहे. आशेवर जेव्हा माणूस अवलंबून असतो तेव्हा त्याला आकांक्षा म्हणतात. कोणत्याही गोष्टीची इच्छा धरून बसणं याला आशा असं म्हणतात. आणि आशेशिवाय जेव्हा चैन पडत नाही तेव्हा ती आकांक्षेत बदलते. एवढा काळ समोर गेला, एवढी घरामध्ये सुबत्ता आली, पण आशा आकांक्षा नाही संपल्या. टू व्हीलरची फोर व्हीलर लागते आणि फोर व्हीलरचं फ्लाईट लागते. म्हणजे काय झालं? 1 BHK टू 2 BHK टू 2.5 टू 3 चालले समोर 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 समोर, थांबतच नाही कधी. म्हणून आशापाश शतैर्बद्ध, शेकडो आशापाश आहेत, 100 नव्हे, शेकडो. हे पाश संपतच नाहीत माणसाच्या जीवनात. आणि म्हणून आकांक्षा जात नाही आणि भक्त कधीही आकांक्षा करत नाही. भगवत प्राप्तीशिवाय त्याच्या मनात दुसरी इच्छाच निर्माण नाही. त्याला आकांक्षा नसणे असं म्हणतात. मी सिंह व्हावा असं सिंहाच्या बछड्याला वाटतं का? नाही वाटण्याचं कारण, कारण तो आहेच. म्हणून मी ब्रह्मरूप व्हावं ही आकांक्षा नाही आहे, हे ध्येय आहे. कारण ते माझं स्वरूप आहे, मीच ब्रह्म आहे. अज्ञानवश मला ते कळलं नाही, म्हणून ज्ञानी सद्गुरूंनी मला ते कळवून दिलं. आता इथे ज्ञानी शब्द वापरतो आहे, तो ज्ञानरूप आहे, पण समजवत असताना ते ज्ञानी आहे. तत्वमसी हे उपदेश महावाक्य. उपदेश महावाक्य सांगत असताना ते ज्ञान सांगतात आणि अनुभव त्यानंतर प्रदान करतात. ज्या वेळेला ते मस्तकावर हात ठेवतात त्यावेळी परंपरागत सामर्थ्यानिशी असलेला जो अनुभव आहे, मी ब्रह्म आहे, या अनुभवाचं त्या ठिकाणी ट्रान्समिशन असतं. तो अनुभव त्यावेळेला पर्क्युलेट होत असतो. शिष्याच्या मस्तकात तो धारण करतो आणि त्या अनुभवाशी त्याचा विवेक जुळून जातो आणि मग तो त्या अनुभवाला काय करतो? जीवनामध्ये कायम स्वरूपी साकार करतो. म्हणजे अनुभव होतो. म्हणून याला म्हणतात, म्हणून मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म व्हावं अशी इच्छा हे ध्येय आहे, ही आकांक्षा नाही. कारण ते माझं स्वरूपच आहे. जे स्वरूप आहे त्यासाठी मला वेगळं काही करावं लागत नाही.
अजिबात मला काही करावं लागत. शुभाशुभ परित्यागी. शुभ कशाला म्हणतात आणि अशुभ कशाला? मोक्षाला जे अनुकूल ते शुभ, परंतु आम्ही व्यवहाराच्या अनुषंगिक शुभ आणि अशुभ समजतो. आणि हे मग हे शुभ अशुभ आम्हाला कायम छळतं, कायम छळतं. आकांक्षा नसलेला जो माणूस असतो त्याला शुभाशुभाच्या छळाला नाही समोर जावं लागत. जो कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही, मग ती अनिष्ट असो प्रतिकूल असो, त्याच्या निराकरणाची सुद्धा अपेक्षा करत नाही. नाही तर अनुकूलच्या प्राप्तीला आपण आकांक्षा म्हणतो, पण प्रतिकूलाच्या निराकरणाला सुद्धा आकांक्षाच म्हणतात. प्रतिकूलाचं निराकरण ही आकांक्षाच आहे. आणि म्हणून प्रारब्धानुसार तो त्या प्रसंगाला सामोरे जातो, तो त्या प्रसंगाला टाळत नाही आणि थांबवत सुद्धा नाही, बदलत सुद्धा नाही. म्हणून ठाकूरांना कॅन्सर झाल्यानंतर सुद्धा त्या त्या प्रसंगाला ठाकूर आनंदाने समोर गेले. संत आपल्यावर असलेला जो आघात असतो त्या आघाताला प्रसन्नतेने समोर जातात. आपली प्रसन्नता ते बिघडू देत नाही. शरीरावर होणारा जो आघात आहे, या आघातातून जर आत्मस्वरूपाचं स्मरण झालं तर ते शुभच आहे. आणि आत्मस्वरूपाचं स्मरण होत नसेल तर ते अशुभ आहे. जाऊ द्या, साधकासाठी शुभाशुभ सांगेल. हे लौकिक शुभाशुभ पूर्वेला तोंड आहे की पश्चिमेला तोंड आहे, लौकिक शुभाशुभाबद्दल बोलतच नाही. चांगल्या प्रसंगाला शुभ प्रसंगाला चाललो आणि अशुभ प्रसंगाला चाललो, या लौकिक शुभाशुभाबद्दल बोलून झालाय माझा काल. अलौकिकाबद्दल मला बोलायचं आहे, अलौकिक प्रसंगाबद्दल मला बोलायचं आहे. आणि अलौकिक प्रसंग जर माझ्या जीवनातून निघून जात असेल तर ते अशुभ आहे. श्री गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे, निरोप आलाय की श्री गुरु आले आहेत, श्री गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. मग मी आंघोळ करून घेतो, देवाची पूजा करून घेतो आणि मग पटकन जातो. अरे गुरु आल्यानंतर तुला देवाची पूजा करायच्या मागे कशाला लागतोय, आंघोळ करायच्या मागे कशाला लागतोय? संत पूजावे आरते, देव सारावे परते, तुकोबांचं वाक्य आहे. संत पूजावे आरते, आरते म्हणजे आधी, आणि देव सारावे परते. अगदी सोवळं नेसून जरी देवाची पूजा करत असाल तरीही जर सत्पुरुष आले असतील तर देवाची पूजा बाजूला ठेवा आणि पहिले संतांच्या चरणाचा स्पर्श करून आपल्या मस्तकाला. हे खरं शुभ आहे. लौकिकातले शुभ आणि अशुभ याचा त्याग सांगितला आहे. लौकिकातलं शुभ अशुभ जर आम्ही त्यागलं नाही तर मग इकडलं शुभ अशुभ आम्हाला कळणार पण नाही. लौकिकातलं शुभ अशुभ जे आहे ना ते लौकिक व्यवहारापुरतं असतं बस. घरामध्ये झाडणी पडलेली दिसू नये अशुभ आहे, चांगलं दिसत नाही. झाडणी दाराच्या मागेच असली पाहिजे. ती काही प्रदर्शनीय भाग आहे का तो? ती प्रदर्शनाची वस्तू आहे का झाडणी ही? म्हणून मग म्हणतात की ती दिसणं चांगलं नाही. याचा अर्थ त्यांनी काही वाईट घडणार आहे असं काही नाही. शुभ आणि अशुभ या आपल्या कल्पना आहेत, नुसत्या मानवाने केलेल्या कल्पना आहेत. आणि या कल्पनेच्या आधी शुभ आणि अशुभ असं काहीच नव्हतं.
एका लग्न प्रसंगात आम्ही गेलो होतो. माझ्या समोर घडलेला प्रसंग आहे म्हणून सांगतो. आणि ती मंडळी आली, जुनी गोष्ट आहे, त्यावेळेला चिवडा लाडू देत असत. आता चिवडा लाडू, अनरसे, करंजा सोडून सगळं असतं. त्यावेळेला चिवडा लाडूच असायचे. अनरसे, करंजा, चकल्यावाले लोक जरा वरच्या दर्जाचे गणल्या जायचे. गुलाबजाम नव्हतेच त्यावेळेला. जिलबी, चिवडा लाडू दिला त्यांना, ते म्हणे अरे काय देऊन राहिले, आम्ही तर हे मरणाला देतो. अजिबात घेऊन जा, लग्नामध्ये काय आणलं. मग आता पुन्हा आपण दुसरं काही केलं आणि यांना अशुभ वाटलं तर, म्हणून त्यांना विचारलं तुम्हाला काय देऊ, तर म्हणे तांदळाची खीर. कर्नाटकातले होते. म्हणे तांदळाची खीर. सांगायचं तात्पर्य असं आहे की शुभ आणि अशुभ या मानवी कल्पना आहेत. आणि ह्या कल्पना बहुतांश लोकांनी स्वीकारल्या म्हणून आम्ही त्याला शुभ अशुभ म्हणतो. असं काही नसतं. टोपी असावी याला शुभ म्हणतो, आणि ती नसेल तर डोक्यावर हात ठेवून बसायचं. कशासाठी बसायचं? कल्पना केली मग मनानेच कर ना, हात कशाला ठेवत. मनाच्या कल्पना आहेत सगळ्या. हे सगळे मनाचे खेळ आहेत. आणि परित्यागी शब्द वापरला, शुभाशुभ परित्यागी. आणि म्हणून शुभाशुभ परित्यागी म्हणजे पाप पुण्यात्मक कर्माचा त्याग करणारा. भक्तिमान्य समे प्रिया, असा माझा भक्त मला प्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे. भक्तिमान्य समे प्रिय. आता द्वेष शब्दाचा एक मुद्दा पुन्हा घेऊन घेऊ. आपण ज्याचा द्वेष करतो तो द्वेष्य पदार्थ आत्मरूपच असतो बघा. का बरं? आता एक माणूस आहे, त्यांनी दुसऱ्या माणसाचा द्वेष केला. जनरली हाताखालचा माणूस हा आपल्या साहेबांचा वरचढपणा सहन न झाल्यामुळे द्वेष करत असतो. मूर्खाला अक्कल नाही पण माझा साहेब झालाय. म्हणजे अक्कल कोणी विकत घेतली? सगळी यांनीच घेतली आहे ठेका. असो, विषय चालू आहे. द्वेष, ज्याचा आपण द्वेष करतो तो द्वेष्य पदार्थ हा नेहमी आत्मस्वरूपच असतो. म्हणून चेतन आणि अचेतन, जड आणि चेतन दोन्ही मध्ये तेच तत्व आहे, ज्याला चिदाभास असं म्हणतात. आणि असं जे तत्व आहे त्या तत्वाचा मला द्वेष करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? त्याच्यात चैतन्य असलं तरीही आणि चैतन्य नसलं तरीही, म्हणजे प्रागट्याने नसलं तरीही, असं ज्यांनी केलं त्यांनी जे जे केलं, यद्यत करोति तत्त कर्ममखिलम शंभो तवाराधन. आता इथे एकदम आत्मस्वरूपाकडे वाटचाल होऊन गेली. आणि द्वेष्य पदार्थ हा आत्मरूप असतो म्हटल्याबरोबर द्वेष करणं बंद होऊन जातो बघा. आपला डावा हात उजव्या हाताचा द्वेष करतो का? डावा पाय दुसऱ्या पायाचा द्वेष करतो का? एक डोळा दुसऱ्या डोळ्याचा द्वेष करतो का? कधी नाही करत. नो कॉम्पिटिशन ऍट ऑल. मग एका माणसाने दुसऱ्या माणसाचा द्वेष का करावा? दोन हातांमध्ये फरक नाही, दोन डोळ्यांमध्ये फरक नाही. म्हणून शुभाशुभ पाहता भावना, राम झाली निशिदिन गुरुराया, उन्मनी ती मिळाली. सद्गुरूंची विनंती आहे, सद्गुरूंना केलेली विनंती आहे. खूप खूप असतं. पाल चुकणे, अंगावर पाल पडणे, मांजर आडवी जाणे, बाटेवरून प्रेत जाताना दिसणे, रिकामे डब्बे दिसणे, या सगळ्या गोष्टींना लोक अशुभ मानतात. आणि हे सगळं अशुभ हे कल्पित आहे.
वस्तुतः ते मिथ्य आहे आणि आत्मरूप आहे. ते मिथ्य आहे आणि आत्मरूप आहे. म्हणून शुभाशुभ परित्यागी, त्याचा विशेषत्व करून त्याग करावा. त्याच्या दृष्टीने काही शुभ नाही आणि त्याच्या दृष्टीने काही अशुभ नाही. म्हणून मंदिरात साधना करायची की स्मशानात साधना करायची, दोनही ठिकाणी सारखंच आहे. व्यवहार्यतः मंदिर निवडावं. शुभ आणि अशुभ, माणूस थोडसही काही इकडे तिकडे स्मशान दिसलं तरी एकदम घाबरतो. किती दिवस चुकवणार आहात? म्हणून दोनही भगवंतापाशी राहू द्यावं आणि शुभ आणि अशुभ याचं चिंतन आपण करू नये. मग साधकासाठी शुभाशुभ काय आहे? त्याग तर करायचाच आहे सगळ्या जगातला. मग आता पुन्हा जन्म घेणं याच्यासारखं अशुभ नाही दुसरं कोणतं. म्हणून मला आता पुन्हा जन्म घ्यावा लागता कामा नये. पुनर्जन्मासारखं अशुभ गोष्ट कोणतीच नाही, लक्षात ठेव. अशुभाचा विचार जर करायचा असेल तर क्षुल्लक अशुभाच्या विचाराच्या मागे लागू नका. ठोक अशुभ काय असेल तर पुन्हा जन्म घ्यायची वेळ आली नाही पाहिजे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे. केवढा त्रास आहे हो या संसारात, तरी पण आम्हाला तो करावासाच वाटतो. अशुभ हे आहे. आणि असा जर मी शुभाशुभाचा विचार केला तर हे होईल. काल आपण जो श्लोक घेतला होता त्याचीच आज पुनरावृत्ती पण सविस्तरपणे केली. यानंतर शुभाशुभाच्या मागे लागू नका. मांजरीला आपण आडवं गेलो की उभं गेलं हे कळतं का हो कधी? आम्हीच ठरवलं ना ती आडवी गेली म्हणून, तिला थोडी माहिती आहे की हॉरिझॉन्टल म्हणजे काय आणि परपेंडिक्युलर म्हणजे काय. हे काय मांजरीला समजतंय का? तिला समजत नाही. तिला फक्त तिची वाट गवसली तशी ती निघून जाते. आता ती गेली त्याला आम्ही आडवं समजावं की उभं समजावं, हे या गोष्टीला काही अर्थ नाही उरत. अजिबात अर्थ नाही. 3 जण गेले की काम होत नाही. प्रारब्ध समजलं नाही की हे सगळ्या शुभाशुभ या कल्पना बोकाळतात, डोक्यावर बसतात आणि त्या वैताग आणतात. साधकाच्या जीवनामध्ये या गोष्टींचा जरा सुद्धा मागमूस असता कामा नये. बस. म्हणून शुभाशुभ परित्यागी यो मद भक्त समे प्रिय, असा भक्तच मला प्रिय आहे. दुसरा कोणीही मला प्रिय नाही. उद्या आपण समश्चत्रौज मित्रेच तथा मान अपमान हा श्लोक घेऊया आणि आज थांबू. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम राम कृष्ण हरी. राम राम रामकृष्ण. आता नमस्कार. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी काका. रेखावणी नमस्कार. रामकृष्ण हरी.